Hello, good morning, friends. Today we are going to learn articles. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आज आर्टिकल्स म्हणजे काय तर आर्टिकल्स म्हणजे उपपदे. जेव्हा एखाद्या आपण वस्तू असो किंवा एखादं जर आपण नाम असो किंवा सामान्य नाम असो सर्वनाम असो याच्यापूर्वी आपण काय लावायचं आणि ते लावत असताना आपल्याला त्याचे काही नियम आहेत आणि ते नियम आपण कसे लक्षात ठेवायचे. पहा मित्रांनो, इंग्रजी बोलत असताना आपल्याला सहजासहजी इंग्रजी येत नसते. तर बघा, लहान लहान मुलं बोलतात, पण त्या मुलांना कसं माहिती का, आपण दिस इज अ बॉय असं ते डायरेक्ट म्हणतात, परंतु त्या ठिकाणी त्यांना ते नियम माहीत नसतात. बरोबर. हे नियम कसे असतात हे आपण मोठं झाल्याच्या नंतर जेव्हा आपण वरच्या वर्गात जात असतो तेव्हा आपल्याला हे नियम लक्षात ठेवावे लागतात, पाठ काढतात. आणि हे पाठ करत असताना सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस करत असताना कसं माहिती आहे, आपण वारंवार सारखी वाक्य बोलू लागलो तर आपल्याला ती येत असतात. जसं की इंग्लंडमध्ये पहा, इंग्लंड असो अमेरिका असो त्या ठिकाणी बोलणारे लहान लहान मुलं जे आहेत का, तर ती काय करतात, आपोआप बोलतात. बघा, दिस इज अ बॉय, दिस इज अन एलिफंट, एलिफंट असं म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही. बघा इकडं, तर का रे बाबा, तर ते हे आपोआप प्रॅक्टिसनं बोलत असतात. बघा मित्रांनो, हे आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला हे आर्टिकल्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी काय करा, वही काढा मुलांना आणि ती वहीवरती याची नोंद करून घ्या. बघा, या ठिकाणी आपण सुरुवात करत असताना या ठिकाणी आर्टिकल किती प्रकारचे आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ आर्टिकल. देर आर 3 टाइप्स ऑफ आर्टिकल म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारची उपपद लक्षात ठेवायची आहेत आणि ती कोणत्या, ए, एन आणि द. आज आपण ए बद्दल माहिती बघूया की ए आपण कधी वापरायचं, कसं वापरायचं. आणि या ए एन दी या आर्टिकलचे पुन्हा त्यामध्ये 2 प्रकारचे असतात. उपपदे 2 प्रकारचे असतात. द आर्टिकल्स टाइप्स ऑफ 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स म्हणजे कोणकोणते बघा बरं. इनडेफिनेट आर्टिकल्स. इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित. काय काय हे आर्टिकल कोणते ते, ए आणि एन. पहा, ए आणि एन हे अनिश्चित उपपदे आहेत. आणि निश्चित उपपद कोणतं, डेफिनेट आर्टिकल्स कोणतं, तर द गेट वे ऑफ इंडिया. आता हे निश्चित आहे. एखादी गोष्ट जेव्हा निश्चित असते त्याला आपण द लावित असतो. निश्चित उपपद म्हणजे डेफिनेट आर्टिकल्स, त्यामध्ये द आपण घेत असतो. आता उपपदे वापरण्याचे नियम कोणते असतात, त्यामध्ये आपण काय करूया मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या पिरियड मध्ये फक्त ए म्हणजे एचा उच्चार ए होतो. पहा, एडकाई आणि अन्न असं पण होतो. तर हे आपल्याला वापरत असताना त्याचे नियम आहे आणि ते नियम आपण म्हणजे कोणत्या शब्दापुढे आपण ते ए वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. लक्षपूर्वक ऐकत असताना सुद्धा आपण शेवटपर्यंत बघा, नाही तर कसं होईल, मी सांगत राहतो तुम्ही ऐकत राहता असं नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि त्या व्हिडिओचे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायचे आहेत. पहा इकडं, ए उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे. सामान्य नाम जे असतं का, त्या सामान्य नाम हे एकवचनी असलं पाहिजे. आणि दुसरं आहे, ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे. जसं आता म्हणजे ए वापरायचं असेल तर अ पेन, बरोबर आहे, अ बुक. इथं उदाहरण दिले मी तुम्हाला, खाली दिलीत मी उदाहरण. पहा, ते सामान्य नाम कसं काउंटेबल. दिस इज अ गर्ल. दिस इज अ गर्ल म्हणजे ती एक मुलगी आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी ते काउंटेबल पाहिजे. दुसरा आहे, तिसरा आहे मुद्दा, त्याची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनासारख्या उच्चार होणाऱ्या स्वराने झाली पाहिजे. आता पहा, व्यंजन म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. आपण इंग्रजीच्या बाराखडीमध्ये बघतो मुलांना की 26 अक्षर आहेत. किती, 26. त्यापैकी 21 म्हणजे 21 काय तरी हे व्यंजन आहेत. आणि 5 स्वर आहेत. कोणते, ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. आपण आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा की स्वर किती आणि व्यंजन किती. बऱ्याच मुलांना प्रश्न येते. पहा, सांग बरं स्वर किती आहेत मुलांना, लहान मुलांना येते प्रश्न, स्वर किती, व्यंजन किती. स्वर हे 5 आहेत, ए ई आय ओ यू, आणि व्यंजन आहेत 21 म्हणजे 21. आता पहा, मी काय सांगितलं, त्याची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनासारख्या उच्चार होणाऱ्या स्वराने झाली पाहिजे. त्यापूर्वी त्या सामान्य नामापूर्वी आपल्याला ए लावायला चालतं, लावायचं.
पुन्हा त्याची निश्चित माहिती झालेली नसावी. आता पहा, आपल्याला निश्चित माहिती झालेली नसावी, अनिश्चित आहे. इनडेफिनेट आर्टिकल्स मध्येच आपल्याला ए आणि एनचा उपयोग करायचा असतो. पहा इकडे मुलांनो, दिस इज अ बर्ड. आता तो पक्षी आहे, नाही हा दिस म्हणजे काय, हा दिस इज अ बर्ड, हा पक्षी आहे. आता अनिश्चित आहे, हा पक्षी आहे, पण कोणता पक्षी आहे आपल्याला माहिती आहे का, नाही. दिस इज अ डॉग, हा कुत्रा आहे. ही इज अ युनियन लीडर, तो युनियन लीडर आहे, पण कोणत्या युनियनचा आहे हे माहिती आहे का, नाही. अनिश्चित, जेव्हा एखादा अनिश्चित आपण सांगतो, अनिश्चित विषयी माहिती सांगतो, त्या ठिकाणी आपल्याला एचा उपयोग करायचा असतो. पहा आता टीप आहे, त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे का, बा ज्या वस्तू आपण मोजू शकतो त्यांना काउंटेबल थिंग्स असे म्हणतात. आपण पहा, आपण मोजतो 10 मुलं असतील तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं आपण मोजू शकतो. पेन असतील तर पेन मोजू शकतो, बुक असतील तर बुक मोजू शकतो. आपण अशा प्रकारच्या वस्तू मोजू शकतो. पहा इकडे एक्झाम्पल आहे, लक्ष द्या. ज्या वस्तू आपण मोजू शकतो त्यांना काउंटेबल थिंग्स असे म्हणतात. बा कोणत्या आहेत वस्तू, बुक, चॉक, ट्री हे असतील, हे झालं सिंगल म्हणजे एक एक, आणि बुक्स अनेक झालं, चॉक्स अनेक झालं, ट्रीज अनेक झालं, म्हणजे एक वस्तनी आणि अनेक वस्तनी म्हणजे असतील तरी त्या ज्या आपण मोजू शकतो त्यापुढे आपण ये लावत असतो. दुसरा आहे, एकाच प्रकारच्या गुणधर्मामुळे दिलेली सामान्य नाव. पहा एकच गुणधर्म आहे आणि ती दिलेली सामान्य नाव त्याला आपण कॉमन नाव म्हणतो. कॉमन, त्याला आपण सामान्य नाव म्हणतो. बघा, म्हणजे एखाद्या शेळ्या, त्यांच्यामध्ये काहीतरी गुणधर्म असतो. शेळी, नंतर झाड, त्यांच्यामध्ये गुणधर्म आहे. पहा एक तिसरं, पहा इंग्रजीमध्ये 26 मुळाक्षरे असून 21 व्यंजने आणि 5 स्वर आहेत. आता सांगितलं मला किती रे, 21 व्यंजन आहेत आणि 5 स्वर आहेत. एखाद्या चौथं बघा, एखाद्या स्वराने सुरू होणाऱ्या, एखादा स्वर आहे ए ई आय ओ यू याने सुरू होणाऱ्या, परंतु त्या स्वराचा व्यंजनासारखा उच्चार, सुरुवात झाली स्वरानं परंतु त्याचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल, उच्चार होणाऱ्या सामान्य नामापूर्वी, पहा व्यंजनासारखा उच्चार होणाऱ्या सामान्य नामापूर्वी देखील ये उपपद वापरतात. पहा आता इथं लक्ष द्या, जसं एक्झाम्पल पहा, युनिफॉर्म. आता सुरुवात काय आहे ना मुलांनो, स्वर, यू म्हणजे हा स्वर आहे, पण त्याच्या पूर्वी सुद्धा आपण ए वापरत असतो. ए अ युनिफॉर्म, अ ए वन, अ युनिट. या ठिकाणी सुद्धा स्वर असून सुद्धा आपण त्या पूर्वी आपण ए वापरत असतो. पुढे आहे, क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यामध्ये एचा वारंवार उपयोग होत असेल तर आपण द वापरायला. आता एखादं वाक्य आपण घेतलं, सुरुवातीला आपण पहा दिस इज अ बुक. आता इथं बुक घेतलं तर प्रत्येक वेळेस अ बुक नाही घ्यायचं. पुढे पुढे जर एकच जर विशेषण वारंवार येत असेल, क्रमाने वेगवेगळ्या वाक्यामध्ये एचा वारंवार उपयोग होत असेल, वारंवार जर आपण ए येत असेल तर आपण ते वारंवार ए घ्यायचं नाही, तर त्या ठिकाणी आपण सुरुवात असेल तर द घ्यायचं आहे. बघा, दिस इज अ बुक. पहा लक्ष द्या, महत्वाचा मुद्दा आहे, दिस इज अ बुक. आता इथं काय घेतलं बघा, द, इथं घेतलं अ बुक, आता इथं द बुक, म्हणजे वारंवार उच्चार होत असल्यामुळे आपण द घ्यायचा आहे. द बुक इज रिटन बाय टॅगोर, म्हणजे या ठिकाणी पहा आपण काय घेतले, द घेतलेलं आहे. शेवट बघा, विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली असल्यास ए वापरावे. पहा एखादं विशेषण आहे आणि त्याची सुरुवात जर व्यंजनाने झाली असेल तर आपण त्या ठिकाणी ए वापरायचं आहे. बघा इकडे उदाहरण पहा, आय सॉ अ स्मॉल चाइल्ड विपिंग फॉर टॉयज. म्हणजे पहा बरं, मी एक मुलगा बघितला, तो खेळण्यासाठी रडत होता. बघा अशा प्रकारे आपण मुलांना आर्टिकल्स विषयी माहिती बघितली आहे, म्हणजे उपवादाविषयी माहिती बघितली आहे. जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.